हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी, हीच मुची धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे. तसं एखादं ध्येय जर तुम्हाला मुलांनो गाठायचं असेल तर त्यासाठी मात्र तुमची तपश्चर्या तेवढी असणं गरजेचं आहे. मग तुम्ही 5वी पासून इथं आला, 10वी पर्यंत तुम्ही उंचीनं मोठे झाला, वयानं मोठे झाला, हसत खेळत तुम्ही इथं राहिला, बागडला. पण आता इथून पुढचं 10वी पर्यंत तुम्हाला आम्ही सगळे व्यवस्थितपणे समजावून घेतो. कधी कधी आम्ही तुम्हाला दणके देतो, मारतो, गोड गोष्टी सांगतो. पण हे करत असताना आमच्या पाठीमागे हेतू हाच असतो त्या तुम्हाला बोलण्याचा, की बाबा कुठंतरी तुमचं जे पाऊल आहे ते चांगल्या मार्गावर जावं. एकदा पाऊल चुकलं की पुन्हा तुम्हाला त्या वाटेवर यायला खूप दिवस जातात. कारण हे संगणकाचे युग आहे, हे झटपट युग आहे आणि या युगामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी सहन होत नाही. जीवन जगत असताना इथून पुढची ही तुमची जीवनाची पहिली पायरी. या पहिल्या पायरीवर चढत असताना तुमचा मित्र तुमच्या बरोबर जो असतो तो चांगलाच असला पाहिजे. एखादा तर समजा तुम्ही कष्ट करताय आणि तुम्हाला त्यामध्ये फळ मिळालं नाही म्हणजे सगळं संपलं असं नसतं. कितीतरी उदाहरणं अशी आहेत की जिथे लगेच पहिल्याच पावलावर ठेवल्याबरोबर आपल्याला तिथं यश मिळालं असं नाही. कष्ट, जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी या जर गोष्टी असतील तर आपण यश खेचून आणतो. यानंतर विद्यार्थी मनोगते होते. मुलं वर्षभरामध्ये त्यांना काय अनुभव आले, शाळेविषयी काय त्यांचं मत विचार याविषयी आपल्यामध्ये ते काही विद्यार्थी प्रतिनिधी बोलणार आहेत. सर्वरी सागर नायकोडे. मी या शाळेत 8वीत असताना आलो. मी निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गेल्या अनेक वर्ष ज्यांनी आम्हाला घडवले असे वंदनीय गुरुजन वर्ग व ज्यांच्यासोबत आम्ही घडत गेलो असे माझे प्रिय मित्रमैत्रिणींनो, शिक्षकेतर कर्मचारी व माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आज शाळेत आलो त्यावेळी अनोळखी म्हणून आलो होतो. त्यानंतर मला या शाळेने आपलेसे करून घेतले.
तसेच मला आईवडिलांप्रमाणे गुरु मिळाले. माझं नाव श्रेया. नाही बंद आहे. आज आपला शेवटचा शाळेचा दिवस आहे. कद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते. येथून दूर जाताना डोळे भरून आले, येथून दूर जाताना का दुःख आज झाले, वेळ ही थांबून जावी असं का घडत नाही. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय पाहुणे, आदरणीय प्राचार्य, सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपणास निरोप देण्यासाठी उभे आहे. आज मी आपणास एक शाळा आणि शालेय जीवन, वर्ग, हा ग्राउंड, वर्गात केलेली दंगा, मज्जा, मस्ती आणि तेवढाच आगाऊपणा, भोकरे सरांचं वर्गात आल्याला एखादं जोक मारून हसवलं, तसंच गाडेकर मॅडमांचं तुम्हाला मार्क कमी पडलाय असं म्हणणं, डोंगळे मॅडमांचं 10वीचे तास चालू झाल्यापासून ऐकत आहे. MS स्वामी सर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या शाळेची दर्जा उंचावणारे, नवनवीन उपक्रमांना वाव देणारे, विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनात शिस्तप्रिय असे व्यक्तिमत्व असणारे इतिहास विभाग प्रमुख यांचे देखील आम्हाला मार्गदर्शन मिळाले. आता प्रथम शिक्षकांबद्दल एक आदरयुक्त भीती होती. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. माझे या शाळेतील शिक्षकांबरोबर एक वेगळेच नाते निर्माण झाले आहे. मी 5वीत होते, माझ्या वर्ग शिक्षिका होत्या सौ NS पाटील मॅडम. यांचा स्वभाव तसा कडक, तेवढाच प्रेमळ. पहिलाच तास इंग्रजीचे धडे शिकवताना ते ऐकायला मजा वाटायची, पण धडा संपला की त्यावरचे मॅडमांनी तयार केलेले प्रश्न सोडवणे म्हणजे गड जिंकण्यासारखेच होते. त्यावेळी लहान होतो, काही समजायचे नाही. मग मोठे दादा दिदी भीती घालायचे, अरे ते ML पाटील सर, SM पाटील सर, पोवार सर, भुकरे सर लय मारतात, त्यांच्या नादाला लागू नका, त्यांच्या वाकड्यात जाऊ नका बरं का. मग आम्ही ते शिक्षक दिसले की 4 फूट लांबनच पळायचो. 6वीला आलो, वर्ग शिक्षक शेडके मॅडम. या मॅडम तर आमच्या जीवाभावाच्या मॅडम होत्या. वर्षी सुरुवातीलाच स्वामी सरांनी 10वीचा वर्ग शिक्षक म्हणून एक जबाबदारी दिली, त्याबद्दल सुरुवातीलाच मी आभार मानतो. एक मोठी संधी मला त्यांनी दिली. 1-2 विद्यार्थी येऊन गेले, भेटले आणि त्यांना थोडं टेन्शन आलेलं होतं की अभ्यास कमी झालेला आहे, अभ्यास झालेला नाही आणि नापास होण्याची एक भीती त्यांच्यामध्ये जाणवली. म्हणजे ते म्हणत होते तसे अभ्यास आम्ही तसा सर्व करून घेतलेला आहे, त्यांना टेन्शन आलेलं होतं. मार्क किती पडतात इट डझंट मॅटर. काही विद्यार्थी असे आहेत की 93-94 पर्यंत जातील अशी सुद्धा रेंज आहे. आणि 2-3 थोडीशी भीती आहे. मी त्यांना सांगेन की फेल, FAIL, फेल या शब्दाचा अर्थ फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग असा आपण घेतला पाहिजे. फेल आपण होणारच नाही आणि फेल होणं याचा विचार आपण निगेटिव्ह या गोष्टी टाळूया. तशा पद्धतीनं प्रामाणिकपणानं अभ्यास करणं, मार्क किती पडतात, मी तर स्वतः मार्क किती पडतात विद्यार्थ्यांचे मार्क मी सहसा विचारत नाही किंवा किती मार्क आहेत याची चौकशी करत नाही. आपण ऑनेस्टली प्रामाणिकपणानं अभ्यास किती केलेला आहे हे महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण प्रामाणिकपणानं अभ्यास करतो त्याचा रिझल्ट हा नक्कीच चांगला येतो. हा वैयक्तिक माझा अनुभव आहे. तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा. यासाठी मी विद्यार्थ्यांना एक उदाहरण देईन. एक 10-15 वर्षापूर्वी माझ्याकडे एक विद्यार्थी होता आपल्या शाळेतला. तो पूर्वी ऑक्टोबरची परीक्षा असायची, तो त्यावेळेला इंग्लिश त्याचा अतिशय नावडता विषय, तो नापास झाला त्या वर्षी इंग्लिशला. परीक्षा पुढची ऑक्टोबरला होती. आणखी त्याला मार्क जवळपास 15 मार्क पडलेले होते. त्यावेळेला ऑक्टोबरचा तास मी घ्यायचो एक्स्ट्रा लेक्चर आणि इंग्लिश कधीच जमणार नाही म्हणा, ABCD सुद्धा त्याला यायची नाही. त्यानं परत ऑक्टोबर त्याचा तास घेतला, तो पास झाला. पास होण्यापूर्वी त्यानं 1-2-3 अनुभव परवा मला सांगितले की मला म्हटला नापास झाल्यानंतर मी शाळेत, माझ्या तक्रारी शाळेत नेहमी असायच्या. त्यावेळेला स्वामी सरांचं नाव घेतलं, पोवार सर होते, अशा काही शिक्षकांची त्यानं नावं सांगितली आणि त्याची आई त्यावेळेला त्याला घेऊन रडत रडत, तो नापास झालेला होता, इकडं शाळेत घेऊन आले. त्याला त्याच्या वर्गातील मुली त्याच्याकडे बघून हसल्या. त्यावेळेला आम्ही तुला सांगितलेलं होतं अभ्यास कर, केला नाहीस, आता भोग तुझ्या कर्माचे फळ, असं त्या मुली म्हटल्या. त्यानंतर शाळेत समजावून मुख्याध्यापकांनी त्यावेळेला सांगितलं. त्यानं अनेक किस्सा मला सांगितला की ज्या वेळेला तो मुली कॉलेजला चाललेल्या होत्या, वर्गातील मुलं चाललेली होती, आणखी शिरोली फाट्याला सायकलवरून हा चाललेला होता, मागं वैरण होते आणि नेमकी सायकलची चेन तिथं पडली. समोर मुली
सगळी मुली, सर्व मुली त्याच्याकडे बघून हसत होत्या. की त्यानं सांगितलं, हा प्रसंग त्याच्या मनाला इतका लागला की तो शेतात ढसाढसा रडला अक्षरशः. त्यानंतर हा किस्सा सांगतोय, म्हणजे त्यानंतर त्याने एवढा अभ्यास केला की शिरोलीमध्ये 12वीमध्ये तो इंग्लिशमध्ये प्रथम होता. म्हणजे एक नावडता विषय सुद्धा, आणि आज तो एका मोठ्या पोस्टला काम करतो. त्याला बघितलं मी परवा, मला सुद्धा अतिशय अभिमान वाटला माझ्या शाळेचा, त्या मुख्याध्यापकांचा, आत्ताच्या मुख्याध्यापकांच्या, त्या शिक्षकांचा. कारण त्यानं एवढं मनाची जिद्द बाळगलेली होती की नापास विद्यार्थी सुद्धा आज पोलीसमध्ये कार्यरत आहे. आणि त्याचा आदर्श घेऊन मी दर बॅचला सांगतो त्याचा आदर्श, आणि त्याचा आदर्श घेऊन त्याच्याबरोबरचे 1-2 विद्यार्थी असे आहेत की ते IPSचा अभ्यास करत आहेत. म्हणजे नापास विद्यार्थी जे आपण म्हणतो एखाद्याला कमी मार्क पडले तो काही करू शकत नाही, असं काहीही नाही. फक्त तुम्ही डोक्यात ठेवलं पाहिजे की मी काहीही करू शकतो. एव्हरीथिंग इज पॉसिबल इफ यू हॅव गोल. जर तुमच्यामध्ये ध्येय असेल तर तुम्ही काही करू शकता. फक्त मला हे येत नाही, ते येत नाही म्हणून चालणार नाही. जरी बऱ्याच मुलींनी, काही मुलांनी सांगितलं की आता घरटं सोडून आम्ही चाललेलो आहोत, आता निरोप देत आहोत, आम्ही निरोप घेणार. मी सांगितलेलंच आहे, तुम्ही कधीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शिक्षक तुमच्या सेवेला नेहमी, तुमच्यासाठी आम्ही आहोत. तुम्ही आहोत, आम्ही आहोत, ही भावना ही आमच्या मनामध्ये, माझ्या मनामध्ये एक वर्ग शिक्षक म्हणून ती सरांनी पेरलेली आहे आणि माझ्या मनामध्ये आहे. इयत्ता 10वीचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, सदिच्छारूपी निरोपाचा आजचा दिवस आणि मुख्याध्यापकपदी विराजमान झाल्यानंतरचा माझा पहिला समारंभ, मुख्याध्यापक कारकिर्दीतील माझी पहिली बॅच म्हणून आपण स्मरणात, हृदयात राहणार आहात. निरोप या शब्दाबरोबर हृदयात कालवा सुरू होते आणि अशा काहीशा गंभीर प्रसंगी आपल्यासमोर बोलताना काय सांगू आणि काय नको असे होऊन जाते. तरी पण आपल्याला निरोप द्यायचा, सदिच्छा द्यायच्या, म्हणजे आपल्या भावी आयुष्यात यश लाभो ही सदिच्छा व्यक्त करायची, यथामथी मार्गदर्शन करायचे आणि केवळ वयाने मोठा म्हणून आशीर्वाद द्यायचा. आणि तेवढ्यासाठीच मी आपणास समोर उभा आहे. आपण जीवनाची काही वर्षे या शाळेत घालवली. शिक्षणाचा पहिला टप्पा आपण पार केला. या प्रशालेच्या कुटुंबाचे आपण घटक झाला. आपल्यासमोर निरोप कसा द्यायचा? गेली अनेक वर्षे या प्रशालेत आपण अध्ययनाचे काम करता आहात. हसत खेळत आयुष्यातील बालपणाची अमूल्य वर्ष कशी गेली हे आपल्यास समजले नाही. आता ही शाळा सोडून तुम्ही तुमच्या भावी आयुष्यात नवीन जगात प्रविष्ट होणार आहात. जीवनाच्या पहिल्या वळणावरती आपण आहात. हा काळ संक्रमणाचा, स्थित्यंतराचा आहे. आपल्या भावी आयुष्यासाठी, प्रवासासाठी, या जगात प्रवेश करण्यासाठीची जी क्षमता आपल्यात निर्माण होण्यासाठी शिक्षकांनी ज्ञानाची शिदोरी बांधून दिली आहे. मुख्याध्यापक म्हणून जितके आपल्यासाठी करता येईल तितके तन मन धनाने करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्यामध्ये सकारात्मक दृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न आम्हा शिक्षकांनी केला. शिक्षकांनी जे ज्ञान दिले आहे, या ज्ञानाची शिदोरी आपल्या संपूर्ण आयुष्यासाठी पुरेल इतकी खचित नसेल, पण जी शिदोरी दिली आहे ती आवश्यक व महत्त्वाची आहे. या शिदोरीत आपल्या परीने भर घाला, वाढवा व जीवनात यशस्वी व्हा. विद्यार्थी मित्र हो, आज आपण ज्ञानाचे एक क्षितिज ओलांडून पुढे जातात. नवे क्षितिज, नवे चेहरे, नवे जग तुम्हास पाहावयास मिळणार आहे. पंख फुटलेल्या पाखराप्रमाणे तुम्ही भरारी मारत ज्ञान क्षितिजास पदार्पण करणार आहात. ज्ञानाचा हा अथांग सागर आपण तरंगा, अत्युच्च शिखर गाठा. पण उंच गेल्यावर जिथून आपला प्रवास सुरू झाला त्या क्षेत्राला, त्या व्यक्तीला, मग आई वडील असो, शाळा असो अथवा शिक्षक व मित्र असो, यांना कमी लेखू नका. कॉलेजमधील रंगीबेरंगी सृष्टीत पदार्पण केल्यावर काहींना आपली शाळा लहान वाटू लागते. शिक्षक तर त्याहीपेक्षा लहान भासू लागतात, किंबहुना ते दिसेनासे होतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जगात अशा 3च व्यक्ती आहेत ज्या तुमचे यश निस्वार्थीपणे पाहू शकतात. त्या म्हणजे आई, वडील आणि शिक्षक. या तिघांनाही आपल्या मुलांचे यश पाहताना आनंदच होत असतो. विद्यार्थी मित्र, आयुष्य खडतर आहे याची जाणीव ठेवा. पुढील शिक्षणाचा टप्पा अनेक वळणे घेणारा संघर्षाचा टप्पा आहे. जीवनात लहानाचे मोठे होताना आपल्या घरच्या परिस्थितीची, आपल्याकरता कष्ट उपसणाऱ्या आई, वडील व आपल्याला ज्ञान देण्यासाठी झटलेल्या शिक्षकांची जाणीव मनोमनी ठेवा. आपल्याला आईने, वडिलांनी मारले असेल, रागावले असेल, पण ते आपल्या भविष्याच्या हितासाठीच होते हे लक्षात घ्या.
आपल्याला लहानाचे मोठे करताना त्यांनी घेतले आहेत. आपल्याला ज्यांनी ज्ञान दिले ते शिक्षक कडक भीतीदायक वाटले असतील, पण जेव्हा जीवनाच्या पुढील टप्प्यात बॉस नावाचा प्राणी आपल्या आयुष्यात येईल तेव्हा मात्र शिक्षकांची आपल्याला आठवण आल्यावाचून राहणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, निसर्गात कोणी कोणाला शिकवत नसतं. गरजेतूनच मनुष्य शिकत असतो. प्रयत्न आणि अनुभव हेच आपले गुरु आहेत. असं म्हणतात, नेचर इज अ टीचर. निसर्ग हाच खरा शिक्षक आहे. शिक्षक फक्त आपले भरकटलेपण दाखवण्याचे कार्य करतात. यशाचा मार्ग मात्र आपल्याला मार्गक्रमण करायचा असतो. याची जाणीव आपल्यात असू द्या. तुम्ही मोठे व्हा. स्वतःचे, आईवडिलांचे, शिक्षकांचे, शाळेचे, गावाचे नाव चांगल्या कार्याने मोठे करा. येणाऱ्या परीक्षेत आपल्याला यश निश्चित आहे. ही परीक्षा म्हणजे संकट समजू नका. आपल्याला कोणता भाग समजला, कोणता भाग समजला नाही याचीच परीक्षा होणार आहे. परीक्षा ह्या चांगल्या गोष्टीच्याच घेतल्या जातात. जसे आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष, संस्थेचे सेक्रेटरी, आमचे मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित असलेले आणि ज्यांनी या कार्यक्रमाचे केले, या हायस्कूलचे मुख्याध्यापक स्वामी सर, त्यानंतर उपस्थित असलेल्या पर्यवेक्षिका गाडेकर मॅडम, संकल्पच्या मुख्याध्यापिका यादव मॅडम. सदीच्या समारंभ म्हटले की एक वेगळं पण असतं, परंतु गेल्या 3-4 वर्षामधला हा वेगळा समारंभ मला बघायला वाटला. स्वामी सर, तुम्ही सूत्र मुख्याध्यापक पदाचे बरोबरच हे वर्ष एक वेगळं होऊन गेलं. त्यावेळेला तुमचं मला वाटते वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल, त्याच्यानंतर तृणधान्य प्रदर्शन असेल, शेती प्रदर्शन असेल, शेतकऱ्यांचं स्नेहसंमेलन असेल, क्रीडा विभाग असेल, त्यामध्ये बघितल्यानंतर असं झालं होतं की हे सगळे विद्यार्थी मला समोर दिसायला आले. मगापासून ज्यावेळेला ते भाषणं झाली किंवा शिक्षक दिन सुद्धा मला आठवला. मी गाडेकर मॅडमना बोललो, ही मुलगी कोण, ती मुलगी कोण, काय ती ह्या ठिकाणी भाग घेतला होता का. यामध्ये एक आनंद इतका असा वाटला की संस्थेने जो उद्देश तुमच्यासमोर ठेवला होता, तुमच्याकडून ज्या अपेक्षा होत्या, ते संपूर्ण शिक्षकांनी त्या ठिकाणी झोकून देऊन काम केलेलं आहे. कारण विद्यार्थ्याच्या प्रत्येक भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी जरी लिहून भाषणं आणली असली तरी त्या प्रचंड भावना व्यक्त केल्या की त्या तुटत नव्हत्या आणि ते शब्दरचना अत्यंत सुंदर आणि चांगली होती. यातूनच असं लक्षात येतं की निश्चितच तुम्ही ज्या अपेक्षा केल्या, संस्थेने जी अपेक्षा केली त्याचे 100% निकाल लागणार हे निश्चित आहे. मला वाटते 100% निकाल लागणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो संदेश तुम्ही दिला, तो कॉफी मुक्त परीक्षा असेल, हे सुद्धा तुम्ही त्यांची मानसिकता तयार केली गेली, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. गलीचे पण अनुभव सांगितले आणि खरोखरच ही सगळी शिदोरी घेऊन तुम्ही पुढे वाटचाल करा. निश्चितच सरांनी सांगितल्याप्रमाणे भविष्यामध्ये 10वी नंतर अशा पद्धती शिक्षक तुम्हाला तुमच्या उच्च शिक्षणाच्या जीवनामध्ये मिळणार नाहीत. कारण ही एक कॉम्प्युटर युग आहे, धावतं जग आहे. आपुलकीने ज्या पद्धतीने तुम्हाला लहानपणापासून शिकवलं तशा पद्धती शिक्षक भविष्यामध्ये मिळत नसतात, आमचाही अनुभव आहे. आणि ही जी शिदोरी आहे ती घेऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने वाटचाल करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी सरनी जे आव्हान केले तुम्हाला की ज्या वेळेला तुम्ही चांगल्या पदावर जाचीला भविष्यामध्ये, त्यावेळेला शिक्षकांना पाठीमागे वळून पहा, त्याच्याहीपेक्षा आईवडिलांची आठवण सुद्धा करून दिली. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. या शाळेमध्ये तुम्ही मग अशी बऱ्याच विद्यार्थिनींची 3-4 विद्यार्थी अशा बोलल्या गेल्या की 12 वर्ष मी या ठिकाणी शिकले. म्हणजे बालमंदिरपासून 10वीपर्यंत 12 वर्षाचा तो काल सांगितला. मला वाटते प्रणिता नवलेन तर फार सुंदर बोलली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेजस्विनी गायकवाडचं अत्यंत सुंदर बोलणं झालं की अक्षरशः डोळ्यात पाणी भरण्यासारखं काम या ठिकाणी झालं. मी सर्व शिक्षकांना या ठिकाणी धन्यवाद देतो. सर्वांची नावं मी घेतली नसली तरी सगळ्यांनी या ठिकाणी चांगलं काम केलं असं निश्चित वाटतं. कारण ज्यावेळेला एवढ्या भावनेनं एवढा अश्रू येतील अशा पद्धतीने ज्यावेळेला विद्यार्थी बोलतात त्यावेळेला खरोखर काहीतरी वेगळं काहीतरी या वर्षभरामध्ये झालं असं वाटतं. अशीच या ठिकाणी पहिलं वर्ष निश्चित स्वामी सर तुमच्या अपेक्षेप्रमाणे 100% निकाल लागेल. वागलेचा उल्लेख मी करतो, अनुज शिरोलीकरचा उल्लेख करतो, कारण तो विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी
प्रीती पाटील असतील किंवा जी तिने या ठिकाणी येऊन आम्हाला संस्थेला एक या ठिकाणी विविध रूपाचं बांधकामाला मदत केली, ह्या भावना प्रचंड आहेत. तिची किंमत महत्त्वाची नाही, हे सगळ्यात जाणून घेण्यासारखं आहे. या ठिकाणी माझे विद्यार्थ्यांनी सुद्धा आता वाळू वगैरे त्या समोर टाकलेले ते माझे विद्यार्थ्यांनी दिलेले आहे. आपली शाळा एक चांगल्या पद्धतीची आदर्श शाळा या पंचक्रोशीमध्ये या ज्या तालुक्यामध्ये एक चांगली शाळा होण्याच्या दृष्टिकोनातून संस्थेनं मानस केलेला आहे. ह्याच्यापेक्षा नवीन नवीन गोष्टी या ठिकाणी आम्ही आणणार आहेत. त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही भविष्यामध्ये प्रवेश घेतलेला. परत एकदा मी सर्वांचा उल्लेख करतो, यामध्ये जे गुणवत्ता यादीत येतील अशी विद्यार्थ्यांची नावं आहेत त्या ठिकाणी मी खास करून उल्लेख करतो. त्यामध्ये तेजस्विनी गायकवाड, नेहा करफे, या ठिकाणी श्रेया केरलीकर, अलिशा डंगरे, दर्शन रानगे, समर्थ पुजारी, नेहा वायचळ, प्राची पाटील, शर्वरी नायकुडे, समीक्षा गावडे, तृप्ती पाटील, श्रेया सोळवंडे यांचा खास करून मी उल्लेख करतो. परीक्षेसाठी तुम्हाला 100% निकालाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि निश्चितच या सर्वांनीच अत्यंत चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं ते तुमच्या स्मरणात ठेवावं अशा या ठिकाणी अपेक्षा करतो आणि परत एकदा शुभेच्छा देऊन माझे या ठिकाणी 2 शब्द संपवतो. आजच्या या कार्यक्रमासाठी संस्थेचे सन्माननीय सेक्रेटरी, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री कृष्णरावजी खवरे साहेब, संस्थेचे चेअरमन, तुमचे आमचे मार्गदर्शक माननीय श्री सुरेशरावजी पाटील साहेब, शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री स्वामी सर, पर्यवेक्षिका सौ गाडेकर मॅडम, जिमखान विभाग प्रमुख श्री RS पाटील सर, विज्ञान विभाग प्रमुख श्री सौ पाटील मॅडम, तसेच ज्येष्ठ शिक्षिका मुल्ला मॅडम, डोंगळे मॅडम, RM शिंदे सर, तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि आम्ही आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम इथं संपन्न झाला असं जाहीर करतो.